लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने वसुहत्या आणि विजय काव्याच्या जीवावर उठलेले असताना आता इकडे बरोबर मालिनी काव्याचा जीव वाचवणार. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे आणखीन एक खूप मोठी घटना घडणार, ते म्हणजे गुरुजी आता इकडे मालिनीला खूप मोठा संकेत देणार. आता नेमकं कसं काय घडतं हे सगळं बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता इकडे विजय आणि वसुहत्याला काहीही करून आता काव्याच्या बाबतीत काहीतरी वाईट घडवून आणायचं आहे. काव्याच्या बाळाला त्यांना ह्या जगामध्ये येऊच द्यायचं नाही आहे. मग त्यासाठी आता घरात कोणीही सदस्य नको. जर घरातले सगळे सदस्य बाहेर गेले तर आणि तरच आपल्याला फक्त संधी मिळू शकते काहीतरी चुकीचं करण्यासाठी. हे मग वसुहत्याला आणि विजयला माहिती असतं. वसुहत्या म्हणत असते घरातले सगळे जर बाहेर गेले तर आणि तरच आपल्याला काहीतरी करता येईल, नाहीतर लगेच ती नंदिनी आणि ती मालिनी लगेचच्या लगेच त्या काव्याला वाचवायला अगदी येतील. त्या अगदी पालीप्रमाणे सतत तिच्या आसपास असतात. विजय म्हणत असतो की ठीक आहे, मग संधी बघूया आणि सगळ्यांनाच बाहेर घालवूया. आता तो पार्थ, जीवा आणि नंदिनी हे तर आपापल्या कामावरती निघून जातील. फक्त मालिनी काकू आणि त्या मिथुन काकांचं टेन्शन आहे. मग आता जर तुम्ही माझ्यावर सोडा असं वसुहत्या विजयला सांगते. मग दुसऱ्या दिवशी आता वसुहत्या ही मालिनीकडे येते आणि मालिनीला म्हणत असते मालिनी, मला माहिती आहे तुला हल्ली खूप जास्त काळजी वाटत असते काव्याची आणि नंदिनीची. त्या प्रेग्नंट राहिल्यापासून मी बघते ना तुझं वागणं खूप बदललं आहे. म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का, तू एकदा जाऊन आपल्या गुरुजींची भेट घेऊन यायला पाहिजे. साठे गुरुजींची एकदा का तू त्यांना जाऊन भेटलीस की ते तुला बरोबर तुझ्या मनात ज्या ज्या काही शंका आहेत त्यांची उत्तरं देतील, तुझ्या शंकेचं निरसन करतील. आणि त्यांनी एकदा का तुझ्या शंकांचं निरसन केलं मग तुझं सगळं टेन्शनच जाईल की त्याबरोबर मालिनी काकू ही म्हणत असते की बरोबर आहे तुमचं वसुताई, मी एकदा जाऊन त्यांना भेटायला हवं. एकदा का मी त्यांना जाऊन भेटून आले की खरोखरच माझ्या शंकांचं निरसन होईल. ठीक आहे, मी जाऊन भेटून येईन त्यांना. वसुहत्या तिकडनं निघून जाते. मालिनी काकू विचार करतात वसुताई जे काही बोलल्या त्यामध्ये काहीही चुकीचं किंवा खोटं नव्हतं. खरंच जर मी गुरुजींची भेट घेऊन आले तर माझी एवढी घालमेल का होतीये, मला एवढं टेन्शन का येतं आहे, माझा जीव घाबराघुबरा का होतोय, हे मला गुरुजी अगदी अचूक सांगतील. उगाचच्या उगाच मी वेळ जास्त वाया घालवायला नको, लवकरात लवकर जायला हवं. मग मालिनी घरातनं निघते. आता मालिनी निघून गेल्याच्या नंतर मग पार्थलासुद्धा ऑफिसला जायचं असतं. पार्थही ऑफिसला जायला निघालेला असतो. आता पार्थला माहीत नसतं की मालिनी घरामध्ये नाही आहे. तो ऑफिसला त्याच्याच तंद्रीमध्ये निघून गेलेला असतो. ऑफिसमध्ये आता दिव्या नवीनच जॉईंट झालेली असते, त्यामुळे आता दिव्याला सगळी कामं वगैरे समजवायची असतात रम्याची, म्हणून पार्थ लवकरच ऑफिसला जातो. तर इकडे आता जीवा हा सुद्धा तो मालिनीने जो पाळणा परत करायला सांगितलेला आहे तर त्यासाठी तो स्वतः दुकानात गेलेला असतो, जेणेकरून तो तिथे शॉपकीपर बरोबर बोलून घेईल, त्याला काहीतरी कमी जास्त करायला सांगेल. आता जीवालाही माहीत नसतं की घरामध्ये पार्थ आणि मालिनी नाही आहेत. तर इतक्यात आता इकडे नंदिनीला अचानकच आनंद निवासमधनं फोन येतो आणि तिला कळतं की ते जे त्यांचे डायलिसिसचे काका आहेत त्यापैकी त्या काकांचं BP अचानक शूट झालेलं आहे आणि त्यांची तब्येतसुद्धा खूप जास्त बिकट झाली आहे. नंदिनी फोनवर बोलतच आता आनंद निवासला जायला पटकन पर्स घेते आणि तिकडनं निघून जाते. आता इकडे घरामध्ये कोणीसुद्धा उरलेलं नसतं, फक्त एकटी काव्या आणि मिथुन काका उरलेले असतात. आता काव्या ही तिच्या खोलीमध्ये शांतपणे अभ्यास करत बसलेली असते. ती विचार करते अनायसे घरामध्ये कोणीच नाही आहे तर मला चांगली संधी आहे, शांतपणे बसून मी अभ्यास करायला हवा. तसंही बरेच दिवस माझा चांगला अभ्यास काही होत नाही आहे, जरा त्या बहाण्याने चांगला अभ्यास होईल. त्यामुळे मग काव्या आता शांतपणे अभ्यास करत बसलेली असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता वसुहत्या आणि विजय हे बोलत असतात. वसुहत्या म्हणत असते की घरातले सगळेच बाहेर गेलेत. जीवा त्या पाळण्याचं परत करायचं आहे त्याचं काहीतरी विचारायला गेलाय. नंदिनी आनंद निवासला, पार्थ ऑफिसला, मानिनी गुरुजींकडे, फक्त तो मिथून घरात राहिलाय.
त्याबरोबर विजय म्हणत असतो, तुम्ही मिथुन काकांची काहीही काळजी करू नका. मिथुन काकांना घरातनं बाहेर कसं घालवायचं हे मला बरोबर माहिती आहे. माझ्याकडे आहे ना आयडिया. त्याबरोबर मग मालिनी काकू वसवत्या विजयला विचारते, म्हणजे नेमकं मिथुनला घराबाहेर कसं काय काढणार तुम्ही जावई बापू? तुमच्याकडे अशी कुठली आयडिया आहे? असं वसवत्या आता विजयला विचारते. विजय म्हणतो, तुम्ही थांबा, मी ते बरोबर बघतो. त्यानंतर मग तो लगेचच मिथुन काकांकडे येतो. मिथुन काका टेन्शनमध्ये आहेत ही गोष्ट विजयच्या लक्षात येते आणि विजयला लगेचच समजून जातं, याचा अर्थ श्रेयाची फी भरण्यासाठी अजूनही मानिनीने पैसे दिलेले नाही आहेत. मग लगेचच आता इकडे विजय म्हणत असतो, हे घ्या मिथुन काका, हे पैसे घ्या. मिथुन काका म्हणतात, 5 लाख रुपये कशासाठी? त्यावर विजय म्हणतो, अहो तुमचं तोंड बघून मला ताबडतोब कळालेलं आहे की मानिनी मामींनी तुम्हाला पैसे दिलेले नाही आहेत श्रेयाच्या कॉलेजची फी भरण्यासाठी. हे बघा, मला माहिती आहे की तुम्ही मला ह्या घरचा भाग, तुमच्या कुटुंबाचा भाग नाही समजत, पण मी मात्र तुम्हाला, श्रेयाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला माझ्या फॅमिलीचा आता एक भाग समजतोय. त्यामुळे मला असं अजिबातच वाटत नाही की श्रेयाच्या कॉलेजचं थोडंफार नुकसान व्हावं. तुम्ही जा आणि श्रेयाची पहिली फी क्लिअर करा. आधी तर मिथुन काका नको नको म्हणत असतो, पण मग विजय म्हणतो, मग तुम्हाला श्रेयाचं नुकसान झालेलं चालणार आहे का? श्रेयाला जर त्यांनी कॉलेजमधून कमी केलं किंवा श्रेयाचा वर्गात तिच्या बरोबरील सगळ्या विद्यार्थ्यांसमोर अपमान झाला, तुझ्या घरच्यांनी अजून फी भरली नाही असं तिला उभं करून विचारलं, तर तुम्हाला चालणार आहे का? मग मिथुन काकांच्या नजरेवर लगेच कॉलेजमध्ये श्रेयाचा अपमान सुरू आहे असं येतं आणि ते म्हणतात, नाही नाही नको, मी भरतो जाऊन तिची फी, तुझे पैसे मी परत करेन. आणि मग आता लगेचच मिथुन काकाही तिकडनं निघून जातात. आता इकडे मालिनी काकू गुरुजींकडे पोहोचलेले असतात. मालिनी काकू पहिले तर गुरुजींची चौकशी करतात, कसे आहात काय गुरुजींना विचारतात. गुरुजी म्हणतात, मालिनी मी ठीकच असतो ग, बोल, तुझ्या मनात शंका घेऊन आली आहेस यावेळी, कसली शंका आहे, पटकन बोल, दूर होईल ती. मालिनी म्हणत असते, तुमच्यापासून लपून काहीही राहत नाही गुरुजी, तुम्ही तर मला लहानपणापासूनच अगदी अचूक ओळखता. गुरुजी, तुम्हाला माहिती आहे माझ्या दोन्हीही सुना प्रेग्नंट आहेत, नंदिनी आणि काव्या. जेव्हापासून त्या दोघींच्या प्रेग्नन्सीबद्दल मला कळलं, सुरुवातीचे काही दिवस तर खूप आनंदात, छान आणि समाधानात गेले, पण नंतर आता ना नुसती मला काळजी वाटत राहते. सतत मला ना अशी आतून काहीतरी भीती खात असते. असं वाटत असतं की काहीतरी होणार आहे, काहीतरी घडणार आहे, पण काय होणार, काय घडणार, काहीच चाहूल लागत नाही, काहीच कळत नाही. 1-2दा तर मला वाईट स्वप्नसुद्धा पडलं. एकदा माझ्या स्वप्नामध्ये एका गाडीने एक बाहुली चिरडली. त्यानंतर असंच मला आमच्याच घराच्या जिन्यावरनं एक बाहुली पडताना स्वप्नामध्ये दिसली. आणि त्यानंतर तर माझी मैत्रीण आहे, तिने माझ्या सुनांसाठी भेटवस्तू आणल्या होत्या. त्यामध्ये तिने 2 बाहुल्या आणल्या होत्या, त्यासुद्धा तू परत केल्यास, बरोबर ना? आणि त्यात तुझा मुलगा, धाकटा मुलगा जीवा, ह्याने घरामध्ये त्याच्या बायकोला आवडेल असा एक पाळणा आणलाय तुझ्या मोठ्या मुलाच्या आवडीने. तो सुद्धा बघून तू रागराग केलास, तो पाळणा परत दे, मूल जन्माला यायच्या आधी अशा वस्तू आणायच्या नसतात वगैरे असं सांगितलंस, बरोबर ना? त्याबरोबर मग गुरुजी म्हणत असतात, तुझ्या मनातली भीती अगदीच खरी आहे, पण दोघींच्याही बाबतीत नाही बरं. तुला तुझ्या एका सुनेची काळजी एवढी करण्याची गरज नाही, तिच्या बाबतीत सगळं आपोआप उत्तम होईल, पण दुसऱ्या सुनेच्या बाबतीत मात्र काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. मालिनी म्हणते, गुरुजी तुम्हाला जे बोलायचं असेल ते स्पष्ट बोललात तर खूप बरं होईल. गुरुजी सांगत असतात, नंदिनीच्या बाबतीत काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल, पण काव्याच्या बाबतीत मात्र काळजी घे. केसान गळा कापणं सहज हल्लीच्या लोकांना शक्य आहे, नजरेला दिसत नाही, पण घडत मात्र असंख्य गोष्टी असतात. आपल्या आसपासच खरा धोका लपलेला असतो. कशापासून धोका असेल आणि कशापासून नाही हे आपल्याला ठाऊकही नसतं. आता तू इकडे आली आहेस तेव्हासुद्धा घरी काव्या एकटीच आहे, देव ना करो आणि आत्ताच तिच्या आजूबाजूला धोका असेल तर. त्याबरोबर मग मात्र मालिनी घाबरते. ती म्हणत असते, गुरुजी अहो असं काहीतरी का सांगताय? त्यावर गुरुजी म्हणतात, मी फक्त सांगतोय, असण्याची शक्यता आहे. मग मात्र मालिनी घाबरते आणखीन जास्त आणि ती घरी जायला निघते. गुरुजी तिला म्हणतात, निघालीस कुठे? माझ्याकडून धागा घ्यायला आली होतीस ना सुनांसाठी,
मग मालिनीला आता गुरुजी धागा देतात आणि म्हणतात, हे घे, हा धागा तुझ्या सुनांच्या हातामध्ये घाल. आणि त्यानंतर मग आता ते मालिनी काकूंना तिकडनं जायला सांगतात. त्याबरोबर आता इकडे विजय आणि वसुहत्या या दोघांनाही घर मोकळं मिळालेलं असतं. आता काव्याच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडवून आणायचं, पण हे आपण घडवून आणलं आहे हे कोणालाही कळू नाही द्यायचं, असा विचार विजय आणि वसुहत्या करतात. मग आता विजय आणि वसुहत्याचा प्लॅन असतो की आपण लाईट घालवायच्या, त्यानंतर काव्याला त्रास होईल, काव्याला अंधाराची भीती वाटते, त्यामुळे ती खाली येईल आणि खाली येतानाच काहीतरी घातपात होईल. मग आता ठरल्याप्रमाणे वसुहत्या आणि विजय काय करतात, ते जातात आणि प्लग काढून टाकतात. आता फ्यूज काढल्यामुळे लाईट आपोआप जाते. अभ्यास करत असलेल्या काव्यातला विचार पडतो, लाईट कशी काय गेली, बरं सगळीकडची गेली आहे का, हे पाहण्यासाठी आता काव्या ही बाहेर येत असते. आणि आता बाहेर येत असतानाच तिला घाम वगैरे फुटतो आणि तिला म्हणजे एकदम सफोकेशन व्हायला लागतं. काव्या आता तिच्या हातातली जी पाण्याची बाटली असते ती पिण्यासाठी बाटली उघडते, बाटली खाली पडते. आता काव्या बाटली उचलायला पण आणि स्वतः ते लाईटचं फ्यूज बघायला पण खाली उतरत असते, पण त्यावेळी काव्याचा पाय त्याच पडलेल्या पाण्यावरून सरकतो. काव्याचा तोल जाणार असतो, ती पडणार असते, पण तोवर मालिनी काकू वेळेवर येतात आणि त्या लगेचच काव्याला सावरतात. त्याबरोबर मग आता काव्या ही पहिले तिच्या पोटावर हात घेते. मग आता ती खूप जास्त घाबरलेली असते या इन्सिडन्समुळे. मालिनी काकूंच्या लक्षात येतं, मालिनी काकू तिला बसवतात, शांत करतात आणि काय गं, काय झालं आणि कुठे चालली होतीस तू, असं विचारतात. काव्या घडलेला इन्सिडन्स सांगते, मी अभ्यास करत बसले होते आणि अचानक लाईट्स गेल्या, मला काही कळेनासं झालं, सफोकेशन व्हायला लागलं, म्हणून मी खाली जात होते. मालिनी काकू म्हणत असतात, काव्या अगं तू अशी अंधारातून एकटी उतरायला कशाला गेलीस बाळा, अगं तुला स्वतःची काळजी घे असं किती वेळा सांगितलं आहे मी. आता मालिनी काकूंच्या लक्षात येतं, गुरुजी म्हणाले होते तेच हे संकेत तर नाही ना. मग आता लगेचच विजय आणि वसुहत्या यांच्या लक्षात येतं की मालिनी घरी आलेली आहे, आता आपण पटकन फ्यूज लावला पाहिजे. जर मालिनी लाईट चेक करायला आली तर तिला लगेच खरं कळेल की आपण फ्यूज काढला होता. मग विजय काय करतो, विजय पटकन लाईटीचा फ्यूज लावतो आणि मग आता वसुहत्या आणि विजय हे दोघंही बाहेर येतात. आता ते दोघंही म्हणत असतात, काय गं, काय झालं काव्या, मालिनी काय गं, ही अशी का दिसते. विजयसुद्धा म्हणतो, खोलीच्या लाईट्स गेल्या होत्या. त्याबरोबर मग आता लगेच मालिनीला ह्या दोघांवरती जरा शंकाच येते. मालिनी म्हणत असते, लाईट्स गेल्या होत्या मगाशी, तुम्ही दोघं बघायला येताय आत्ता. त्याबरोबर विजय आणि मग वसुहत्या एकमेकाच्या तोंडाकडे बघू लागतात. तर मालिनी काकू आता म्हणत असतात की तुम्ही स्वतःला काय समजता, आणि विजयराव तुम्हाला आज काही ऑफिसला वगैरे जायचंच नाही आहे का. नाही काय आहे ना, बरेच दिवस झाले मी तुम्हाला ऑफिसला जाताना बघितलेलंच नाही आहे की तुम्हीसुद्धा आता रम्या बाहेर गेली आहे म्हणून वसुताईंना जॉईंट केलं आहे आणि तिच्याऐवजी तुम्ही वसुताईंबरोबर मिळून घरात बसून नवीन कटकारस्थानं करत असता. नाही काय आहे ना, तसं काही असेल तर उगाचच्या उगाच वेळ वाया घालवू नका, कारण माझ्या दोन्ही सुनांची काळजी घ्यायला मी खंबीर आहे. त्याबरोबर मग आता वसुहत्या म्हणत असते, मानिनी अगं उगाचच्या उगाच काहीही कसं बोलू शकतेस तू, मी इकडे एवढ्या काळजीपोटी बाहेर येऊन काव्या अशी घाबरलेली दिसली म्हणून मी तिची विचारपूस करत होते, तर तू मलाच दोष देतेस. जाऊ दे, ते म्हणतात ना भल्याचा जमाना नाही तेच काय ते खरं, उगाचच आले आणि उगाच विचारलं तुझ्या सुनेबद्दल असंच वाटतंय आता. असो जाऊ दे, मी जाते. एवढं बोलून आता वसुहत्या आणि विजय दोघंही तिकडनं पळ काढतात. खोलीत येऊन वसुहत्या म्हणते, चुकीच्या वेळेवर आली बरोबर ती मालिनी, एवढं प्लॅन केलं होतं, एवढं तिला बाहेर वगैरे घालवलं होतं, आणखीन थोडा वेळ जर ती मालिनी आली नसती ना तर काही काव्याचं खरं नव्हतं, तर मग मात्र सगळं आपल्या मनाप्रमाणेच घडलं असतं, मग आपल्याला हवा तो निकाल लागला असता, थोडक्यासाठी हुकला, असं सगळं वसुहत्या म्हणत असते. खरं तर ती विचार करत असते की सगळं नुकसान झालं, उगाचच्या उगाच त्या मिथुनला आपले पैसेसुद्धा गेले. आणि आता लगेचच विजय म्हणतो, एक मिनटं, मिथुन काकांना पैसे गेले हे तुम्हाला कसं कळलं. वसुहत्या म्हणते, मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही काय करताय म्हणून, पण तुम्ही मला सांगितलं नाहीत. मग माझ्या मनामध्ये प्रश्न आला की मिथुनला घालवण्यासाठी तुम्ही काय कराल, म्हणून मग मी तुमच्या मागे आले आणि बघितलं तुम्ही मिथुनला 5 लाख रुपये देताना. त्यावर हे ऐकून विजयच्या लक्षात येतं की ही वसू माझ्यावरही नजर ठेवते, त्यामुळे मला माझं काम
सांभाळून करावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता मानिनी काकू देवाच्या समोर गुरुजींनी दिलेला धागा ठेवतात आणि नंतर तो नंदिनी आणि काव्या या दोघींच्याही हातामध्ये बांधतात. आता मानिनी काकूंनी तो धागा बांधल्याच्या नंतर मग लगेचच काव्या म्हणते, आई पण हा धागा कशासाठी? त्याबरोबर मग मालिनी काकू म्हणत असतात, अगं कशासाठी असं कसं विचारतेस तू? तुमच्याच सेफ्टीसाठी आहे हा धागा. त्याबरोबर मग काव्या म्हणते, सेफ्टीसाठी म्हणजे? त्याबरोबर मग मालिनी काकू सांगतात, अगं मला ना तुमच्या दोघींची खूप जास्त काळजी वाटत होती, म्हणून मग मी गुरुजींकडे गेले होते. गुरुजींना जाऊन भेटून आले आणि त्यांना सांगितलं मला काळजी वाटते खूप म्हणून त्यांनी हा धागा दिलेला आहे. जेव्हा मी प्रेग्नंट होते ना पार्थच्या वेळी, तेव्हा माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी सुद्धा आणला होता हा धागा. त्याबरोबर हे ऐकून मग लगेचच त्या खुश होतात आणि तो धागा बांधून घेतात. आणि मालिनी म्हणते, माझ्या सुनांना त्यांच्या बाळाला कुणाचीही दृष्ट नको लागायला. तर इकडे वसवत्या आणि विजय हा सर्व प्रकार बघत असतात. नंदिनी आणि काव्या मालिनी काकूंचा आशीर्वाद घेतात. त्यानंतर मग वसवत्या आणि विजय एकमेकांकडे बघून विकृत पद्धतीने हसतात आणि वसवत्या म्हणत असते, नाही नाही मालिनी, तुझ्या सुनेला तू हा धागा बांधण्या अगोदरच तिला नजर लागली आमची. त्यावर विजय म्हणतो, नाही हो, आपली नजर काव्याला नाही काय लागलेली. त्यावर मालिनी वसवत्या म्हणते, हो 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 अगदी बरोबर, आपली नजर तर काव्याच्या बाळाला लागली. आता हे एवढं सगळं घडतं. त्यानंतर सुद्धा आता इकडे मालिनी काकूंच्या मनातली भीती काही कमी होत नसते. मालिनी काकू विचार करतात, आज पहिल्यांदाच गुरुजींनी धागा दिला तरीसुद्धा माझ्या मनातनं शंका काही जात नाही आहे, भीती काही कमी होत नाही आहे. मला माझ्या दोन्ही सुनांच्या बाबतीत, माझ्या नातुंडांच्या बाबतीत अजिबातच रिस्क नको आहे. मला सगळं व्यवस्थित घडायला हवं आहे. आता काय करू? गुरुजींनी स्पेशली काव्याची काळजी घ्या असं का म्हटलं असेल? काव्याच्या जीवाला धोका असेल का? कुणापासून असेल? वसवत्या आणि विजयराव? नाही, मला ना कुठल्याही परिस्थितीत माझ्या सुनेच्या बाबतीत कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे. मी एक काम करते, मी काव्याला काही दिवसांकरता तिच्या माहेरी पाठवते. मी उद्याच तिच्या आईला फोन करते आणि मग आता मालिनी काकू कशीबशी अख्खी रात्र जागं राहून काढतात. दुसऱ्या दिवशी सकाळ आता मालिनी काकू ह्या लगेचच शारदाला फोन करतात आणि शारदाला त्या म्हणत असतात, शारदाताई मी काय म्हणते, थोडे दिवस तुम्ही काव्याला तुमच्याकडे माहेरी घेऊन जाल का? आता शारदा अचानक असं मालिनी काकूंनी बोलल्यामुळे विचारते, काही झालं आहे का? त्याबरोबर मग मालिनी म्हणते, नाही अहो काही झालेलं नाही आहे, पण असं म्हणतात ना की काळजी घेतली पाहिजे, ह्या दिवसात जपलं पाहिजे. आता त्या दोघी आहेत ना प्रेग्नंट, त्यामुळे मला काय वाटतं की दोघींचंही सगळं छान व्यवस्थित व्हायला हवं. मग नंदिनीचं इकडे सगळं मी बघते, मी करते, काव्याचं तुम्ही सगळं सांभाळून घ्या. शेवटी नंदिनी मोठी आहे, ती समजून घेईल, ती सासूच्या हाताजवळसुद्धा राहील. तसं काव्या कशी लहान आहे ना आणि वयही कमी आहे, म्हणून म्हटलं तुमच्याजवळ राहिली तर आणखीन जरा व्यवस्थित राहील. तिच्या मनासारख्या गोष्टी घडवून आणाल, तुम्ही तिची काळजी जास्त चांगली घ्याल. शेवटी आई ही आई असते म्हणून म्हटलं. त्याबरोबर शारदा म्हणते, ठीक आहे मालिनीताई, तुम्ही म्हणताय ते सुद्धा बरोबर आहे. दोन्ही मुली पहिल्यांदाच आई होणार आहेत, त्यामुळे त्यांनासुद्धा फारसा काही अनुभव नाही आहे. मी आणि धनंजय उद्याच येतो आणि तिला घेऊन जातो. मग आता नंदिनी आणि काव्याचे आई बाबा आता घरी येतात आणि आता ते काव्याला घेऊन जातात. आता काव्याला त्या लोकांनी नेल्यावर पार्थ म्हणतो, आई खरं तर या सर्व गोष्टींची काही गरज होती असं मला वाटत नाही. काव्याची काळजी घ्यायला आपण सगळे होतोच की. मालिनी काकू लगेचच आता पार्थला खरं सांगतात. त्या पार्थला म्हणत असतात, पार्थ घरामध्ये तिची काळजी घ्यायला काही अडचण होईल म्हणून मी तिला माहेरी पाठवलेलं नाही आहे. काही दिवस मला वाईट स्वप्न, विचित्रपणा वाटत होतं, म्हणून मग मी गुरुजींना भेटायला गेले. गुरुजींनी मला स्पष्ट सांगितलं की काव्याची खूप जास्त काळजी घ्यायला हवी, तिला जपायला हवं. आजूबाजूला धोका आहे, आजूबाजूलाच संकट आहे. कुठून संकट तिच्यावर ओढवून येईल ते सांगता येणार नाही आणि ते सुद्धा आपल्या घरातलं संकट आहे. म्हणून मग मला तिची खूप जास्त काळजी वाटत होती आणि या संकटातनं काहीतरी उपाय, काहीतरी मार्ग काढेपर्यंत मी विचार केला की तिला तिच्या माहेरी राहणंच योग्य असेल, म्हणून मी तिला तिच्या माहेरी पाठवले. 8-15 दिवस तीसुद्धा तिकडे राहील, माझं डोकंसुद्धा जरा रिकामं होईल, मी विचार करेन आणि मग काय करायचं हे ठरवेन. त्याबरोबर मग पार्थही विचार करतो की
तसंही गुरुजींनी सांगितलेलं आजपर्यंत काहीही चुकीचं किंवा खोटं ठरलेलं नाही आहे. त्यामुळे जर गुरुजींनी सांगितलं आहे ना की काव्याला धोका आहे, तर आईने घेतलेला निर्णय बरोबर आहे. पार्थ म्हणतो, ठीक आहे आई, तू म्हणशील तसंच असू दे. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा आनंद घेत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.